मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे येथे पिकअप टेम्पोने दुभाजकाला धडक दिल्याची घटना घडली असून चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने महिंद्रा पिकअप जात होती। यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने लोखंडी दुभाजकाला जोरदार धडक दिली। ही घटना महामार्गावरील खानिवडे गाव हद्दीत घडली असून अपघातात लोखंडी दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने पिकअप गाडीचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। महामार्गावर रात्रभर चालक वाहन चालवितात, त्यामुळे चालकांची झोप पूर्ण होत नाही। परिणामी डुलकी लागल्याने अपघात घडून येत आहेत। तसेच मालवाहक ट्रक टेम्पो जास्त पैसे मिळवण्यासाठी दिवस रात्र फेऱ्या मारून जलद गतीने वाहन चालवित असतात। जास्त पैसे कमावण्याच्या नादात रात्रीचा प्रवास व भरधाव वेगाने जाणारे वाहन अपघातांना आमंत्रण देत असतात। मुंबई अहमदाबाद महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक लागल्याने दुचाकीवर स्वार असलेल्या चौघांपैकी 2 जण ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना रात्रीच्या वेळी घडली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ढेकाळे येथून एकाच दुचाकीवरून 4 जण मुंबई अहमदाबाद महामार्गावरून बोईसर पूर्वेकडील मान येथे जात होते। बुधवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी हालोली गावच्या हद्दीतील भिवंडीकर ढाब्यासमोर पोहोचली। त्यावेळी दुचाकीला कंटेनरच्या किनार बाजूची धडक लागल्याने दुचाकी महामार्गावर पडली आणि हा अपघात घडला। यामध्ये दुचाकीस्वार सुभाष अमृत वड वय 25 राहणार वडपाडा ढेकाळे आणि स्वप्नील परब वय 20 राहणार मान तालुका पालघर यांचा कंटेनरच्या टायरखाली चिरडल्याने जागीच मृत्यू झाला। तर भावेश गणेश दांडुळे वय 28 राज शत्रू मिश्रा वय 19 दोघेही राहणार मान तालुका पालघर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच मनोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातात जखमी असलेल्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। महामार्ग पोलीस केंद्राच्या वाहतूक पोलिसांनी अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक पूर्ववत केली।